सर्व मित्रांना नमस्कार. मी डॉक्टर गणेश कदम. या रिसर्च हेल्पर या चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत. मित्रांनो, या रिसर्चच्या वर्कमध्ये आपण जेव्हा संशोधक म्हणून संशोधनाचं कार्य करतो, तेव्हा पेट असेल, सेट असेल, नेट असेल किंवा इतरत्र रिसर्च वर्क करत असताना आपल्याला जो काही सहाय्यभूत ठरणारा घटक जो आहे, तर ते म्हणजे रिसर्च मेथोडॉलॉजी. आणि त्या विषयावरती आपण आज थोडंसं डीपमध्ये चर्चा करणार आहोत. कारण आत्ताच नवीन एक शिवाजी विद्यापीठाची ऍड आलेली आहे. मागे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची झाली. डॉक्टर बामू तिथली देखील पेट परीक्षा झालेली आहे. सोलापूरची देखील पेट परीक्षा पार पडलेली आहे. आता यानंतर येणाऱ्या जे काही अजून विद्यापीठाच्या परीक्षा असतील, तर कर्मवीर भाऊराव पाटील असेल, स्वामी रामानंद तीर्थ असेल, त्यानंतर शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर असेल, अशा विविध स्तरावरील जे काही विद्यापीठ आहेत, स्टेट युनिव्हर्सिटीज असतील, डीम्ड युनिव्हर्सिटी असतील, प्रायव्हेट युनिव्हर्सिटी असतील, तर त्या वेगवेगळ्या विद्यापीठाच्या अनुषंगाने आपण विचार करत असताना रिसर्च मेथोडॉलॉजी हा भाग जो आहे तर तो अतिशय महत्त्वपूर्ण ठरतो. परंतु माझा उद्देश मित्रांनो तुमच्यापर्यंत फक्त जे काही रिसर्चच्या बाबतीमध्ये असेल, तर हे जे काही चॅनल आहे तर या चॅनलवरून इकॉनॉमिक्स असेल, मराठी असेल, हिंदी असेल, इंग्लिश असेल किंवा पॉलिटिकल सायन्स असेल किंवा फिजिकल एज्युकेशन असेल, अशा विविध विषयावरती ज्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ अंतर्गत घेण्यात आलेल्या जे काही प्रश्नपत्रिका आहे 2022 मध्ये जूनच्या 2022 मध्ये जी काही परीक्षा झालेली होती, तर त्याचं परीक्षेचं आपण अनालिसिस या वेगवेगळ्या विषयांचं या चॅनलच्या माध्यमातून, व्हिडिओ लेक्चरच्या माध्यमातून, युट्यूबच्या चॅनलवरून आपण ते केलेलं आहे. अधिक तुम्हाला सहाय्यभूत ठरावं या अनुषंगानं मी पुन्हा अजून एक रिसर्च मेथोडॉलॉजीचा पेपर त्या ठिकाणी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे. आणि त्या जास्तीचा वेळ न घालवता आपण डायरेक्ट या रिसर्च मेथोडॉलॉजीकडे वळूया. तर हा जो काही महत्त्वपूर्ण विषय आहे किंवा हा जो काही घटक आहे, तर हा आपल्याला रिसर्च वर्क करत असताना किंवा जे काही थेसिस बाइंडिंग असेल किंवा थेसिस मेकिंग असेल, तर इथपासून त्या शेवटच्या घटकापर्यंत रिपोर्ट सादर करेपर्यंत आपल्याला तो महत्त्वपूर्ण ठरणार आहे. तर मित्रांनो, जास्त वेळ न घेता आपण डायरेक्ट जे काही पेट 2024 मध्ये जे काही परीक्षा होणार आहेत, तर त्या अनुषंगाने आपण या पीपीटीच्या सहाय्यानं आणि आपण या व्हिडिओ चॅनलच्या माध्यमातून त्याचं अनालिसिस करण्याचा प्रयत्न करूया. आणि हा एक साधा प्रयत्न असा आहे की याच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत फक्त रिसर्च मेथोडॉलॉजीच्या ज्या काही संकल्पना आहेत, त्यामध्ये समजा क्वालिटेटिव्ह रिसर्च असेल, क्वांटिटेटिव्ह रिसर्च असेल, सर्वे असेल किंवा क्वेश्चनर काय आहे, त्या सगळ्याच बाबतीमध्ये तुमच्यासमोर एक चांगला माहिती ठेवण्याचा हा एक निस्वार्थ उद्देश माझा होता आणि तो मी करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर मित्रांनो, जे काही प्रश्न आहेत जे आपण डेलीच्या नीड्समध्ये किंवा दैनंदिन जीवनामध्ये व्यवहारामध्ये जे काही आपण प्रश्न बोलतो, तर ते प्रश्न बोलत असताना किंवा प्रश्नांचं जे काही देवाणघेवाण करतो, तर एक्झॅक्टली तो प्रश्न कोणत्या विषयाशी रिलेटेड आहे किंवा तो कोणत्या प्रयोगामध्ये किंवा तो कोणत्या संशोधन पद्धतीमध्ये बसतो, हा आपण आपल्या लक्षात येत नाही. परंतु ते जे काही प्रश्न आहेत, तर ते प्रश्न आपल्याला जर समजा आपण याच्या अनुषंगाने विचार केला, तर ते प्रश्न कोणत्या पद्धतीमध्ये बसतात आणि त्याचा आपण कशा पद्धतीने वापर केला पाहिजे, आणि ही आपली जी काही क्लुप्ती आहे किंवा त्याला आपण टेक्निक म्हणू, तर त्याच्यावरती मी जास्त प्रमाणामध्ये प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला आहे. तर मित्रांनो, जास्तीचा वेळ न घेता आपण डायरेक्ट क्वेश्चन अँड आन्सर्स कडे येऊया. तर पहिला प्रश्न होता, भारतातील पंचवार्षिक योजनांची कृषी क्षेत्रातील योगदान हा डॅश डॅश संशोधन पद्धतीतील विषय आहे. मित्रांनो, हा इकॉनॉमिक्सचा जरी क्वेश्चन असेल, तर हा साधारणतः आपण एमपीएससीच्या परीक्षा असू द्या, सरळ सेवा भरती असू द्या, तर पंचवार्षिक योजना ज्या आहेत, तर त्या ज्या काही भारत स्वातंत्र्य झालं 1947 पासून, तर त्या पंचवार्षिक योजनांची वेगवेगळ्या पद्धतीची उद्दिष्टे होती. मग 5व्या पंचवार्षिक योजनेचं काय होतं, तर महिला सबलीकरण, किंवा त्यानंतर 8व्या काय आहे, तर ह्या ज्या काही आता चालू वर्षापर्यंतच्या ज्या काही प्रश्नपत्रिका आहेत किंवा ज्या काही त्यामधून आपण जर बघितलं, तर हे असे प्रश्न येऊन गेलेले आहेत. आणि त्यामध्ये आपल्याला प्रश्न वाचतो, परंतु हा नेमका कोणत्या पद्धतीतील प्रश्न आहे हे समजत नाही. आणि जर हा भारतातील पंचवार्षिक योजनेची कृषी क्षेत्रातील योगदान हे म्हटलंय, परंतु त्याच्याशी रिलेटेड जर कोणता अजून प्रश्न आपल्याला विचारला, तर तो नेमका कोणत्या प्रश्नामध्ये किंवा कोणत्या पद्धतीमध्ये येतो हे जर आपल्याला एकदम क्लिअर होऊन गेलं, तर अशा पद्धतीचे कोणतेही जर प्रश्न तुम्हाला पत्रिकेमध्ये विचारले, जेव्हा आपण पेटची एक्झाम असेल, सेट असेल, नेट असेल, फक्त नेटमध्ये हा प्रॉब्लेम येतो की आज आपण लेक्चर मराठीमधून ऐकत आहे, परंतु ते नेटमध्ये हिंदी माध्यमातून प्रश्न असतो, परंतु त्याची जी काही काठिण्य पातळी आहे ती सेट पेक्षाही कमी आहे.
परंतु आपल्याला सेटमध्ये जी काही प्रश्नपत्रिकाचं जे काही स्वरूप आहे, माध्यम आहे, तर ते मराठी असल्यामुळं आपण त्याच्याशी जास्त डीपली विचार करू शकतो, जेवढे की आपण नेटच्या बाबतीमध्ये विचार करू शकत नाही. परंतु नेटची काठिण्य पातळी सेटच्या अनुषंगाने ही कमी आहे, परंतु रिझल्ट हे जास्त प्रमाणामध्ये आपले सेटचे येतात. कारण का, तर ते आपल्या भाषेचा प्रॉब्लेम असल्यामुळं किंवा भाषा जी आहे तर आपल्याला ती फास्ट अनालिसिस होतं किंवा ते आत्मसात आपण ते मराठी करू शकतो, म्हणून आपल्याला सेट परीक्षा ही सोपी जाते. परंतु त्याची जी काठिण्य पातळी आहे नेटपेक्षा उच्च आहे. ठीक आहे, तर बाकीचा विषय आपण बाजूला ठेवूया आणि हे जे काही प्रश्न विचारलेला आहे तर ती पंचवार्षिक योजना आहे आणि त्या कृषी क्षेत्रातील योगदान हा कोणत्या पद्धतीचा रिसर्च होऊ शकतो किंवा संशोधन पद्धतीतील विषय होऊ शकतो. तर मित्रांनो त्याचं उत्तर आहे सर्वेक्षण आणि ऐतिहासिक. म्हणजे ही जेव्हा क्लुप्ती आपण लक्षात ठेवू की अशा पद्धतीचे ऐतिहासिक पद्धती इतिहासातले जर प्रश्न आपल्याला विचारले तर ते कोणत्या पद्धतीमध्ये येऊ शकतात. मग याच्याशी फक्त काय होऊ शकतं की ऐतिहासिक असेल किंवा सर्वेक्षण असेल, फक्त प्रश्न विचारला जाणारा वेगळ्या पद्धतीचा. जर या ठिकाणी आपण हे मागच्या क्वेश्चन पेपर मधला प्रश्न घेतला की भारतातील पंचवार्षिक योजनेचे कृषी क्षेत्रातील योगदान, हे आपण प्रश्न घेतलाय, परंतु याच्याशी रिलेटेड अजून कोणकोणत्या पद्धतीचे हजारो प्रश्न त्यावरती त्यांना तयार करता येऊ शकतात. परंतु आपण आपल्या त्यामध्ये कन्फ्युजन न होता आपल्याला ते जास्त प्रमाणामध्ये त्याचं उत्तर देता येणं गरजेचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, संशोधन हे व्यापक स्वरूपाचे असते, म्हणजे डॅश डॅश संशोधन हे व्यापक स्वरूपाचे असते. मग त्यामध्ये मूलभूत हे त्याचं करेक्ट आन्सर आहे. मूलभूत संशोधन हे व्यापक स्वरूपाचे असते आणि त्याचं जे काही हायपोथेसिस आहे, परिकल्पना आहेत, तर ती सामान्यीकरण होऊ शकत नाही. हे त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स आहेत. नेक्स्ट क्वेश्चन आहे, संशोधनात्मक पदवी मिळवणे यामध्ये कोणता दृष्टिकोन प्रमुख असावा. म्हणजे जी काही संशोधनात आपलं PhD असेल, MPhil असेल किंवा जे काही PGIचं घेतो आपण, M.Ed, MPed, MA किंवा अजून कोणत्या प्रकारच्या ज्या काही पदवी आहेत त्या संशोधनात्मक पदवी मिळवतो, तर त्यामध्ये आत्ताचा जो काही दृष्टिकोन आहे की नोकरी मिळवणे किंवा जे काही उदरनिर्वाह चालवणे अशा पद्धतीचे जे काही गौण आहे, गौण मानलं जातं, हे त्या ठिकाणी त्याचे उद्देश ठेवतात. परंतु ऍक्च्युअल मध्ये आपण जर बघितलं तर या संशोधनात्मक पदवीचा जो काही पदवी मिळवण्यामागचा जो काही उद्देश आहे किंवा जो काही दृष्टिकोन आहे तर ती संशोधन दृष्टी वृद्धिंगत करणे आणि संशोधनात्मक जे काही साक्षरता आहे तर ती वाढवणे हा त्यामागचा प्रमुख दृष्टिकोन असायला पाहिजे किंवा असणं गरजेचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, न्यूटनचा गुरुत्वाकर्षण विषयक नियम हा डॅश डॅश संशोधनाचे उदाहरण आहे. जसे की आपण आता पंचवार्षिक योजनेच्या बाबतीत बघितलं तर ती होती सर्वेक्षण आणि ऐतिहासिक. तर हा जो काही न्यूटन आहे तर ते मूलभूत संशोधन आहे. तर ज्याला आपण सिद्धांत म्हणतो किंवा थिरीज आपण जे म्हणतो, तर हा जो काही न्यूटनचा गुरुत्वाकर्षण सिद्धांत आहे किंवा आर्किमिडीजचे जे काही तत्व असेल तर ते ह्या मूलभूत संशोधनाचं उदाहरण आहे. त्यामुळे अशा पद्धतीचे जे काही थेरीज आहेत तर त्या थेरी मांडत असताना या मूलभूत संशोधनाकडे मूलभूत संशोधनाला पायाभूत ठेवून ते मानलं जातं आणि या मूलभूत संशोधनाचीच आज भारतामध्ये कमी प्रमाणामध्ये संशोधनं होत आहेत आणि ते वाढवणं गरजेचं आहे. त्यामुळे रिसर्च अँड डेव्हलपमेंट म्हणजे R&D आपण ज्याला म्हणतो तर ते सेक्टर त्यासाठी कार्य करत असतात. नेक्स्ट क्वेश्चन आहे, संशोधनाच्या लोकसंख्येच्या प्रातिनिधिक भाग म्हणजे डॅश डॅश होय. मित्रांनो यामध्ये असे वेगवेगळ्या पद्धतीचे प्रश्न मांडण्याचा प्रयत्न केला, परंतु जे काय आपण वन सेंटेन्स आहे किंवा यामध्ये तुम्हाला जनरल माहिती व्हावी यासाठी तुम्हाला 4 प्रश्न आणि त्याचं इंग्लिशमध्ये ट्रान्सलेशन आणि त्याचे काही 4 ऑप्शन आहेत तर ते तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न केला. परंतु अगोदरचे जे काही प्रश्न आहेत किंवा इथून पुढे येणारे जे काही प्रश्न आहेत तर ते डायरेक्ट म्हणजे संशोधनाच्या लोकसंख्येच्या प्रातिनिधिक भाग म्हणजे डॅश डॅश होय आणि त्याचे जे काही डायरेक्ट आन्सर आहे, जे काही पर्याय आहे, तर जास्त कन्फ्युजन न करता तर हे डायरेक्ट पर्याय आपण त्यामध्ये बघण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि याचं करेक्ट आन्सर जे आहे तर ते आहे ज्ञादर्श ज्याला म्हणतो आपण तर ते ज्ञादर्श आहे. संशोधनाच्या लोकसंख्येचा प्राथमिक भाग म्हणजे डायडॅश म्हणजे नमुना ज्ञादर्श ज्याला आपण स्पेसिमेन म्हणतो किंवा सॅम्पल म्हणतो तर ते त्याचा करेक्ट आन्सर आहे. बाकीचे जे काही ऑप्शन्स आहेत तर ते ऑप्शन्स त्यामध्ये देण्याचा प्रयत्न केलेला नाही, जेणेकरून तुम्हाला कन्फ्युजनची जी काही प्रमाण आहे तर ते कमी असावं या अनुषंगानं हा अशा पद्धतीचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, सिद्धांत निर्मिती डॅश डॅश संशोधनाचे ध्येय आहे. हे सुद्धा मूलभूत म्हणजे सिद्धांत निर्मिती ज्याला आपण मूलभूत संशोधन म्हणतो, तर ते मूलभूत संशोधनाच्या माध्यमातून जे काही थिरीज आहेत किंवा जे काही संशोधन आहेत तर ती मांडण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातो. म्हणून सिद्धांत निर्मिती करणे डॅश डॅश संशोधनाचे ध्येय आहे म्हणजे त्या मूलभूत संशोधनाचं ध्येय आहे. म्हणजे किंबहुना आपण बाकीचे जे काही संशोधन आहेत ती देखील आहेत, परंतु जे काही सिद्धांत निर्मिती करणं किंवा जे काही महत्वपूर्ण घटक जे की आपल्याला संशोधनाच्या क्षेत्रामध्ये मदतगार ठरू शकतं तर ते आहे मूलभूत संशोधनाचं. नेक्स्ट क्वेश्चन आहे, डॅश डॅश संशोधन निष्कर्षाचे सामान्यीकरण मर्यादित मानले जात नाही. म्हणजे हे जे काही संशोधन आहे तर हे
याचं जे काही कृती संशोधन ज्याला आपण ऍक्शन रिसर्च म्हणतो, तर या ऍक्शन रिसर्च म्हणजे कृती संशोधनाचं निष्कर्ष जे आहे तर ते सामान्यीकरण केले जात नाही. आणि ह्या कृती संशोधनाचा जो काही कॅरेक्टरिस्टिक्स आहेत किंवा त्याचे काही उद्देश किंवा उद्दिष्ट आहेत, तर ते तात्काळ त्या जी काही समस्या आहे तर त्या समस्येचं सोल्युशन किंवा त्याचं जे काही उत्तर आहे तर ते करण्यासाठी त्या कृती संशोधनाचा उपयोग केला जातो. तर अशा पद्धतीचे प्रश्न मांडण्याचा प्रयत्न केला. तर यामध्ये कृती संशोधन आहे, मूलभूत संशोधन आहे, ऐतिहासिक संशोधन आहे किंवा सर्वेक्षण पद्धती. हे जर चार चार ऑप्शन देत बसलो तर आपल्याला थोडंसं कन्फ्युजन त्यामध्ये जास्त होतं. परंतु डायरेक्ट जर आपण या संशोधन निष्कर्षाचे सामान्यीकरण मर्यादित मानले जात नाही, कोणत्या तर कृती संशोधन, हे आपल्याला वन सेंटेन्स मध्ये ते लक्षात राहतं आणि लक्षात राहण्याला मदत करतं. म्हणून हा एक नवीन प्रश्न आपल्या समोर मी घेऊन आलेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, वर्तमानकालीन घटनांचे वर्णन व स्पष्टीकरण करणाऱ्या संशोधनास काय म्हणतात? म्हणजेच रिसर्च दॅट डिस्क्राइब्स अँड एक्सप्लेन्स करंट इव्हेंट्स कॉल्ड डॅश डॅश, म्हणजे काय म्हटलं जातं? मित्रांनो, हेच मराठीमध्ये प्रश्न आहे आणि ते आपण लिहून घेतलं, स्क्रीनशॉट मारलात आणि त्याचं जर ट्रान्सलेशन केलं तर तेच होतं. मग यामध्ये एक वेळा मराठी वाचायचं, त्यानंतर इंग्लिश वाचायचं आणि त्याच्या परत ऑप्शन्स वाचत बसायचं. यामध्ये जास्तीचा तुमचा वेळ न घेणं हा यामागचा उद्देश आहे. तर ते तुम्हाला समोर दिसेलच की वर्तमानकालीन जे काही घटना आहेत त्याचं वर्णन आणि स्पष्टीकरण करणाऱ्या संशोधनाला आपण सर्वेक्षण विधी, याला सर्वे मेथड असं म्हणतो. नेक्स्ट क्वेश्चन आहे, महात्मा फुले यांचे स्त्री शिक्षणातील योगदान हा डॅश डॅश संशोधनाचा विषय आहे. म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, छत्रपती शाहू महाराज असतील किंवा इतर कोणत्याही शैक्षणिक समाज सुधारकानं शैक्षणिक क्षेत्रातले जे काही योगदान दिलेलं आहे तर त्या संशोधनाचा कोण डॅश डॅश संशोधनाचा विषय होऊ शकतो. तर ते कोणतं आपण मगाशी बघितलंय जे सॉरी पंचवार्षिक योजनेचं तेच आहे. म्हणजे असे जे काही प्रश्न कन्फ्यूज करण्यासारखे असतील किंवा ज्याला उलटपालट पद्धतीने विचारले जातात की तुम्हाला त्यामध्ये जे काही कन्फ्युजन आहे तर ते जास्त प्रमाणामध्ये व्हावं, तर तो त्यांचा उद्देश असतो. परंतु आपले जे काही बेसिक कन्सेप्ट आहेत तर त्या क्लिअर झाल्याच्या नंतर प्रश्न कसाही फिरून विचारला तर ते तुम्हाला एक्झॅक्टली उत्तर त्याचं देता येतं. म्हणून त्याचं करेक्ट आन्सर आहे ऐतिहासिक पद्धती संशोधन, हे पद्धतीचं उत्तर आहे. संशोधनात सहभागी होणारा लहानात लहान भाग म्हणजे डॅश डॅश होय, तर ती आहे जनसंख्या. मगाशी हाच प्रश्न होता तर तो होता ज्ञादर्श. म्हणजे जनसंख्या म्हणजे काय, तर तो जो काही घटक आहे, आपण एखादं एरिया निवडलंय म्हणजे आपली संशोधन करण्याची जी काही भौगोलिक स्थिती आहे किंवा भौगोलिक परिमर्यादा आहे, तर त्यामधून ज्या काही संख्या आहेत ज्या आपल्या संशोधनामध्ये सहभागी होणार आहेत तर तो लहानात लहान भाग म्हणजे ज्याला आपण सॅम्पल म्हणतो किंवा पॉप्युलेशन ज्याला म्हणतो, तर त्याच्यातून आपण ज्ञादर्श निवडतो. म्हणजे मी समजा ठरवलं नांदेड जिल्ह्यातील माध्यमिक शाळा, तर हे माध्यमिक शाळा हे झाली आपली टोटल जनसंख्या, ज्याला आपण पॉप्युलेशन म्हणतो. परंतु माध्यमिक शाळा नांदेड जिल्ह्यातील मी पूर्ण न घेण्याच्या ऐवजी त्या ठिकाणी आपण लॉटरी पद्धत असेल, कोटा पद्धत असेल म्हणजे आपण कोटा मेथड पद्धत म्हणतो, किंवा जी काही सहेतुक नमुना निवड पद्धती असेल, त्या वेगवेगळ्या ज्या काही सॅम्पलिंगच्या निवडण्याच्या ज्या काही पद्धती आहेत तर त्यांच्या माध्यमातून आपण ते निवडून अशा पद्धतीचं कार्य सोपं व्हावं आणि त्यामध्ये इकॉनॉमिकल अँड टाइम म्हणजे दोन्ही गोष्टीची बचत व्हावी, या अनुषंगानं हा भाग आपण त्यामध्ये इन्क्लूड करत असतो. नेक्स्ट क्वेश्चन आहे, डॅश डॅश संशोधन हे गतकाळाशी संबंधित आहे. कोणतं आहे तर ऐतिहासिक संशोधन. म्हणजे ऐतिहासिक संशोधन आणि जे काय आपण प्रायोगिक पद्धती आहे किंवा ऐतिहासिक पद्धती आहे तर त्या प्रायोगिक पद्धतीमध्ये सहसंबंध जोडण्याचा प्रयत्न केला जातो. परंतु या संशोधन जे आहे ऐतिहासिक संशोधन, त्या ऐतिहासिक संशोधनामध्ये गतकाळाशी संबंध प्रस्थापित केला जातो. मग आता आपण जे काही बघितलं अगोदर ऐतिहासिक मध्ये पंचवार्षिक योजना असतील, महात्मा फुले असतील, आंबेडकर असतील, शाहू महाराज असतील, तर इतर जे काही शैक्षणिक क्षेत्रामध्ये योगदान दिलेले समाज सुधारक असतील तर त्यांनी जे काही कार्य केले तर त्यांचा गतकाळाशी संबंध प्रस्थापित केला जातो. म्हणून याचं उत्तर आहे ऐतिहासिक संशोधन. नेक्स्ट क्वेश्चन आहे, एकाच पीपीटी वरती दुसरा प्रश्न घेतलाय, तर ते आहे ऐतिहासिक संशोधनात कागदपत्रांच्या खरेपणा व अधिकृतता डॅश डॅश मधून तपासले जाते. तर कशामधून, तर ती बाह्य चिकित्सा, या बाह्य चिकित्सेच्या माध्यमातून त्याला आपण एक्सटर्नल थेरनी म्हणतो, तर त्यामधून त्या थेअरीच्या बाबतीमधून ती अधिकृतता आणि खरेपणा त्यातून तपासला जातो. जनसंख्येतून शास्त्रीय पद्धतीने निवडलेला लहानात लहान घटक जो की प्रत्यक्ष संशोधनात सहभागी होतो तो म्हणजे डॅश डॅश होय, तर त्याला आपण नमुना म्हणतो. प्रत्यक्ष सहभाग जो होतो तर ती जनसंख्या असेल,
तर मित्रांनो, जनसंख्या म्हणजे ज्याला आपण पॉप्युलेशन म्हणतो आणि नमुना ज्याला आपण सॅम्पल म्हणतो. जनसंख्या मी मगाशी म्हटल्याप्रमाणे नांदेड जिल्ह्यातील पूर्ण माध्यमिक शाळा, परंतु त्यातून आपण कोणकोणत्या फक्त स्तरीय नमुना असेल, सहहेतुक नमुना निवड पद्धतीने आपण ज्या काही शाळा निवडतो किंवा लॉटरी पद्धतीने आपण ज्या निवडतो, तो झाला फक्त आपल्या संशोधनाचा नमुना, सॅम्पल ज्याला म्हणतो. आणि तो या प्रत्यक्ष संशोधनामध्ये सहभागी होत असतो, पण त्याला आपण नमुना म्हणतो, सॅम्पल म्हणतात. ऐतिहासिक संशोधनाच्या पायऱ्या डॅश डॅश म्हणजे त्यामध्ये ऐतिहासिक संशोधन आहे. आपण मगापासून ऐतिहासिक म्हणतो, सर्वेक्षण म्हणतो किंवा मूलभूत संशोधन म्हणतो. तर त्यामध्ये जे काही ऐतिहासिक संशोधन आहे, तर त्याच्या पायऱ्या, यामध्ये मित्रांनो प्रश्न कशा पद्धतीने विचारला जाऊ शकतो की खालीलपैकी पायऱ्या कोणकोणत्या आहेत. मग यामध्ये समस्या निवड, माहितीचे संकलन, संकलित माहितीचे बाह्य व आंतरिक मीमांसा, माहितीचे अर्थपूर्ण विवेचन आणि अहवाल लेखन, हे करेक्ट स्टेप्स आहेत. परंतु यामध्ये त्यांना जर समजा आपल्याला कन्फ्यूज करायचं आहे, संदिग्धतेमध्ये टाकायचं आहे, तर ते काय करतात की याचे ऑप्शन तयार करतात. मग माहितीचे संकलन वर, त्यानंतर अहवाल लेखन सेकंड नंबर, अशा पद्धतीने जेवून त्यांनी पर्याय निवडतात किंवा पर्याय तयार करतात. मग त्यातून आपल्याला योग्य पर्याय निवडा, अशा पद्धतीचा हा प्रश्न होता. आणि त्यातून जे काही करेक्ट आन्सर आहे, जे काही करेक्ट ऑप्शन आहे, तर ते मी या तुमच्या समोर मांडलेलं आहे की जे काही ऐतिहासिक संशोधन आहेत, तर त्या ऐतिहासिक संशोधनाच्या पायऱ्या ज्या आहेत, तर त्या पहिली आहे समस्या निवड. म्हणजे आपल्याला जे काही स्टेटमेंट ऑफ प्रॉब्लेम ज्याला म्हणतो, तर त्या समस्या निवड केल्याच्या नंतर आपण त्या समस्येशी रिलेटेड असलेले जे काही आपले ऑब्जेक्टिव्ह आहेत ते ठरवतो. आणि त्या ऑब्जेक्टिव्हच्या नंतर त्याचं जे काही आपल्याला आवश्यक असणारा जो काही डेटा आहे, तर तो डेटा कलेक्ट करत असतो. आणि त्या केलेल्या डेटावरती त्याचं अनालिसिस करतो. आणि अनालिसिस केल्याच्या नंतर त्याला माहितीचं जे काही निर्वचन आहे, अर्थपूर्ण निर्वचन करण्याचा त्याच्यामध्ये प्रयत्न करतो. आणि सगळ्या ह्या बाबी तयार झाल्याच्या नंतर आपण काय करत असतो की प्रबंध लेखन, अहवाल लेखन ज्याला म्हणतो, तर तो रिपोर्ट रायटिंगचा हा. आणि जे काही प्रबंध आहे, तर ते आपले जे काही ज्या इन्स्टिट्यूट आहे, विद्यापीठ असेल, तर कोणत्या पदवीसाठी घेतले आणि कोणत्या इन्स्टिट्यूटशी रिलेटेड आहे आणि कोणत्या संशोधन केंद्रामध्ये केले, या सगळ्या बाबींचा त्यामध्ये उल्लेख करून ते आपण त्या ठिकाणी काय करत असतो की त्याला सबमिट करत असतो. त्यामुळे ह्याचे जे काही योग्य पायऱ्या आहेत, तर त्या अशा पद्धतीने आहेत. नेक्स्ट क्वेश्चन आहे, एक संशोधक म्हणून डॅश डॅश सत्यनिरपेक्षतेने जाण्याचा प्रयत्न करतात. म्हणजे एक संशोधक म्हणून तुमच्यामध्ये कोणकोणती क्वालिटीज, गट्स असणं गरजेचं आहे, तर ते सत्यनिरपेक्षतेने जाण्याचा प्रयत्न हा संशोधक करत असतो. म्हणजे एखादी माहिती आहे, आपण द्वितीय माहिती किंवा दुय्यम माहिती आहे किंवा प्राथमिक स्त्रोत आहे, तर त्या प्राथमिक स्त्रोताची माहिती आपण घेत असताना आपण कोणत्याही गोष्टीवर विचार करून चालत नाही किंवा त्याच्यावरती विश्वास ठेवून चालत नाही. तर त्यामध्ये सत्यता काय आहे, तर ती वस्तुनिष्ठता काय आहे, त्या सगळ्या गोष्टीचा विचार करून आपण त्यावरती विश्वास ठेवत असतो. आणि हे गुण असणं त्याच्यामध्ये आवश्यक आहे. म्हणजे हा जो काही प्रश्न होता, तर याला देखील चार चार असे ऑप्शन होते. त्यातला जो काही आवश्यक घटक आहे, तो मी तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न केला आहे. नेक्स्ट क्वेश्चन त्यामधला आहे, ऐतिहासिक संशोधनामध्ये डॅश डॅश प्राथमिक स्त्रोत नाही. आता यामध्ये मित्रांनो काय काय होतं की जे काय आपण चलन आहेत, नाणी आहेत किंवा इतर प्रकारचे ऐतिहासिक वस्तू आहेत किंवा जे काही वास्तू आहेत किंवा लेण्या आहेत, तर ते अशा वेगवेगळ्या पद्धतीचे त्यामध्ये ऑप्शन दिलेले होते. आणि त्यातून जे काही करेक्ट आहे, तर त्यांनी काय विचारले की ऐतिहासिक संशोधनामध्ये डॅश डॅश प्राथमिक स्त्रोत नाही असं म्हटलंय. आणि हे पाठ्यपुस्तकं जे आहेत, तर ते पाठ्यपुस्तक निर्मिती एक मंडळ करत असतं. आणि हे ऐतिहासिक ते ठरू शकत नाही, कारण कालांतराने पाठ्यपुस्तकांचे जे काही बदल आहेत, तर ते बदलत जातात. त्यामुळं ते ऐतिहासिक संशोधनामध्ये त्याचा प्राथमिक स्त्रोत म्हणून आपण त्याचा वापर करू शकत नाही. परंतु एखादी समजा वेरूळ अजिंठ्याची लेणी आहे, तर ते ऐतिहासिक संशोधनामध्ये आपण त्याच्यावरती कार्य करत असाल, तर आपण ते वापरू शकतो. नेक्स्ट क्वेश्चन आहे, खालीलपैकी कोणत्या प्रकारचे संशोधन हे कार्यकारण संबंधावर जोर देतं. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे ऐतिहासिक संशोधन जे आहे, तर ते गतकाळाशी संबंध प्रस्थापित करतं. तर प्रायोगिक पद्धत जी आहे, तर ती संबंधावर जोर देत असते. म्हणजे हे जे काही कंट्रोल ग्रुप आहे किंवा जे आपण समजा एखादं प्रयोग करत आहोत, तर त्या प्रयोगातून जे काही निष्कर्ष येतात, तर ते एक्झॅक्ट ते अशाच पद्धतीचे आहेत. म्हणून त्यामध्ये संबंध प्रस्थापित करण्याचं कार्य करतात. म्हणून त्याला हे प्रायोगिक पद्धती देखील म्हटले जाते. त्याचबरोबर या प्रायोगिक पद्धतीचा जो काही किंवा विज्ञानाचा एक पद्धत आहे की कार्बन 14 जी पद्धती आहे, तर त्या कार्बन 14 पद्धतीमध्ये ऐतिहासिक संशोधनाच्या टिंबटिंब नियमाशी संबंधित आहे. तर ती बाह्य नियम जे आहे, तर त्या बाह्य नियमाशी ती संबंधित आहे. नमुना त्यातील नावाप्रमाणेच एक विस्तृत समूहाचा लघु प्रतिनिधी आहे. डॅश डॅश व्याख्या कोणी केली. आता मगाशी आपण जे काही बघितलं, नमुना ज्याला आपण सॅम्पल म्हणतो, तर ही विस्तृत समूहाचा लघु प्रतिनिधी म्हणजे एक मोठा घटक आहे. आणि जसं आपण भाताची परीक्षा आपण शीतावरून करतो, म्हणजे पूर्ण भात पाहण्याची आवश्यकता नाही, तर शीतावर आपण ते त्याचं परीक्षण करत असतो. तशा पद्धतीनं पूर्ण पॉप्युलेशनचं
जे काही एक्झामिन आहे तर ते आपण त्या सॅम्पलवरून करत असतो. आणि ही व्याख्या कोणी केली? गुड आणि हॅड यांनी ती व्याख्या केलेली आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, भारतातील राजकीय व्यवस्थेचा विकास हा कोणत्या संशोधन पद्धतीचा विषय आहे? ती देखील राजकीय व्यवस्था आहे तर ती अगोदर कशी होती, आता काय आहे, त्यातला डिफरन्स काय, हे पाहायचं असेल तर ते देखील या ऐतिहासिक संशोधनाचा तो देखील भाग आहे. डॅश डॅश कार्यकारण संबंधावर जोर देते. प्रायोगिक संशोधन हे कार्यकारण संबंधावर जोर देत असतं. लिखित स्वरूपात माहिती प्राप्त करण्याचे महत्वपूर्ण साधन कोणकोणते आहेत? तर ते प्रश्नावली आहे, क्वेश्चनर ज्याला म्हणतो आपण. तर ती क्वेश्चनर आपण त्यामध्ये आपल्या उद्दिष्टाशी आवश्यक असलेले किंवा महत्वपूर्ण असलेले घटक त्यामध्ये आपण घेतलेले असतात आणि त्यावरून आवश्यक असणारी जी काही माहिती आहे तर ती आपल्याला अपेक्षित तशी उपलब्ध व्हावी या अनुषंगाने आपण प्रश्नावलीची रचना तयार करत असतो आणि त्यानुसार आपल्याला लिखित स्वरूपामध्ये माहिती प्राप्त करून घेत असतो. म्हणून या महत्वपूर्ण साधन म्हणून त्याला प्रश्नावली हे त्याचं करेक्ट आन्सर आहे. शोध प्रबंधांचे लेखन डॅश डॅश असावे. मग त्यामध्ये एखाद्या कवितेच्या सारखं लिहिलेलं असावं का, काव्यात्मक रूप म्हणून किंवा अलंकारित भाषेत म्हणावं, तर हे तसं नसताना ते संशोधनात्मक असावं, हा एक शोध प्रबंध लेखनाचा नियम आहे. वर्णनात्मक संशोधन आराखडा याचा मुख्य उद्देश काय असतो? तर त्याचं करेक्ट आन्सर आहे व्यक्तिसमूह व समाजाची विस्तृत माहिती देणे हा वर्णनात्मक संशोधन आराखड्याचा मुख्य उद्देश असतो. त्याचनंतर संशोधनाची व्यापकता व व्यवहार्यता डॅश डॅश वरून ठरते. कशावरून ठरते? तर जे काही संशोधनाची व्यापकता आहे, आपण जे काही निष्कर्ष मांडलेले असतात, म्हणजे आपण समजा जे काही उद्दिष्ट ठेवलीत आणि त्या उद्दिष्टाशी रिलेटेड आपण कार्य केल्याच्या नंतर त्याच्यातून जे काही आपल्या पुढच्या संशोधनामध्ये शिफारशी असतील किंवा त्याचबरोबर संशोधनासाठी विषय असतील, तर हे जेव्हा आपण ठरवतो, परंतु त्याच्याही अगोदर आपण निष्कर्ष मांडत असतो. मग एक निष्कर्ष आहे, समजा एखादा झाड लावला तर ते झाड लावल्याच्यावर आपण कार्य करतो, झाड लावण्यामागचे उद्देश काय आहे तर त्याचे निष्कर्ष आपण मांडतो. झाडापासून सावली मिळते, प्युअर ऑक्सिजन मिळतो. तर या गोष्टीच्या अनुषंगाने आपण त्याची व्यवहार्यता आणि व्यापकता ठरवत असतो. म्हणून निष्कर्ष हे त्याचं करेक्ट आन्सर आहे. खालीलपैकी कोणत्या बाबीमुळे संशोधनाच्या वस्तुनिष्ठ निष्कर्षांना बाधा येते? त्यामध्ये जो काही संशोधकाचा पूर्वग्रह आहे, त्याच्यानंतर व्यक्तिनिष्ठ दृष्टिकोन आणि भावनिकतेचा पगडा. मित्रांनो, आपण एखादं संशोधन किंवा आपल्याकडे जर एखादं थेसिस आलं अनालिसिस करण्यासाठी किंवा त्याच्यामध्ये, किंवा आपण जर समजा ऑब्झर्वर म्हणून आपण कार्य करत आहोत आणि एखादा म्हणजे प्रयोग विज्ञान प्रयोगाला आपण भेट दिली किंवा जे काही विज्ञानाचं जे काही कार्यशाळा असेल किंवा एखादं आविष्कार असेल, तर अशा ठिकाणी आपण व्हिजिट केल्याच्या नंतर तिथं ॲज ऑब्झर्वर म्हणून आपण कार्य करत असताना एखादा ओळखीचा विद्यार्थी असेल आणि त्या ठिकाणी आपल्याला 10 पैकी मार्क द्यायचे, तर जसं वाटलं आपल्याला तसं आपण मार्क अगोदर दिले आहेत, म्हणजे 8 मार्क, 7 मार्क किंवा 9 मार्क किंवा आउट ऑफ 10 पैकी 10 दिले. परंतु काही ठिकाणी अनोळखी असेल तर त्याला आपण मार्क देताना थोडंसं चांगलं वाटलं नाही तर मार्क्स कमी देतो. परंतु एखाद्या ओळखीचा विद्यार्थी आहे आणि त्या विद्यार्थ्याचा थोडंसं प्रयोग जरी कमी वाटला तर त्याला आपण इतरांच्या पेक्षा थोडेसे अलग आणि जास्त मार्क देण्याचा प्रयत्न करतो. हा झाला संशोधकाचा पूर्वग्रह. म्हणजे आपण जे काही आपण डेटा अनालिसिस करतो किंवा डेटा कलेक्ट करतो, तर ते सर्व पाहत असताना ह्या सगळ्या बाबीमुळे जे काही संशोधन आहे तर त्या संशोधनाच्या वस्तुनिष्ठ निष्कर्षांना बाधा येत असते, जे की व्यक्तिनिष्ठ दृष्टिकोन आहे. त्यानंतर भावनिकतेचा पगडा आहे. आता भावनिकतेचा पगडा म्हटल्याच्या नंतर समजा आपल्याकडे आपण स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठामध्ये कार्य करतो आणि त्या ठिकाणी कार्य करत असताना आपण आहेत बेसिकली कोल्हापूरचे आणि आपण या विद्यापीठामध्ये कार्य करतो. मग एखाद्या इंटरव्ह्यूच्या माध्यमातून असेल किंवा एखाद्या व्हायवा असेल किंवा एखादं 6 मंथ असेल किंवा एखादा MPEdचा विद्यार्थी असेल, MAचा असेल किंवा फार्मसी असेल, MA मॅथमॅटिक्स, इतर कोणत्याही अभ्यासक्रमाला जो काही प्रवेशित विद्यार्थी असतो, तर तो जर कोल्हापूरचा असेल, आपण आहोत बेसिकली कोल्हापूरचे परंतु कार्य करतो विद्यापीठामध्ये स्वामी रामानंद तीर्थ, मग या ठिकाणी जर विद्यार्थी कोल्हापूरचा आहे आणि आपणही विद्यापीठचा असेल तर त्या ठिकाणी आपला भावनिकतेचा पगडा त्या ठिकाणी काय करत असतो की त्या निष्कर्षांना बाधा पोहोचवतो. म्हणजे त्या ठिकाणी आणि कदाचित कधी कधी काय होतं की ते निष्कर्षांना बाधा अशा पद्धतीने होतं की आपलं कधीतरी कोणाशी तरी काय झालं असतं की द्वंद्व झालं असतं, युद्ध झालं असतं, म्हणण्यापेक्षा भांडण झालं असतं. तर त्या भांडणाचा आपण त्या ठिकाणी आपल्याला एक अथॉरिटी भेटल्याच्या नंतर बरोबर त्याचा आपण काय करत असतो की त्याचा त्या भावनिकतेचा पगडा त्या ठिकाणी आपल्याला कार्यरत होतो. म्हणजे हा अशा पद्धतीचा निष्कर्षाला बाधा येते, हे त्याचं करेक्ट आन्सर आहे. ऐतिहासिक संशोधनाचा योग्य क्रम कोणता? परत अशाच पद्धतीने विचारले की त्यामध्ये समस्या विधान आहे, गृहीतकांची मांडणी आहे, त्यानंतर माहिती संकलन करणे हा भाग आहे
आणि माहितीचे आंतरिक आणि बाह्य मीमांसा, त्यानंतर संशोधनाचे निष्कर्ष, प्रबंध लेखन, ह्या सगळ्या गोष्टी त्यामध्ये येतात. म्हणजे हा जो काही क्रम आहे तर तो अशा पद्धतीचा करेक्ट स्टेप्स आहेत. संशोधक माहिती संकलनाची साधने कशास अनुसरून निवडतो? तर ती संशोधनाच्या उद्दिष्टाच्या नुसार हे संशोधक त्याच्या संकलनाचे साधने आहेत त्याच्याशी उद्दिष्ट अशी निवडतो. म्हणजे समजा माझं एक उद्दिष्ट आहे की त्या ठिकाणी प्राथमिक शिक्षणाची माहिती घेणे. तर प्राथमिक शिक्षण कुठं देतात, तर त्या ठिकाणी मला जिल्हा परिषद असेल किंवा सर्व शिक्षा अभियान असेल तर त्या ठिकाणी व्हिजिट करायची. तर ते तशा पद्धतीची उद्दिष्ट त्यामध्ये आल्याच्या नंतर त्याच्या संकलन माहिती संकलन साधनाची निर्मिती करणं गरजेचं असतं. म्हणून संशोधनाची उद्दिष्टे हे त्याचं करेक्ट आन्सर आहे. व्यक्तीचे वाढणारे वय आणि त्यातील होणारे पांढरे केस या संबंधीचा अभ्यास कोणत्या संशोधनामध्ये केला जातो? साहजिकच तो सहसंबंध पद्धती म्हणजे प्रायोगिक पद्धतीमध्येच तो केला जातो. संशोधनाच्या मुख्य अहवालात डॅश डॅश प्रकरणे असतात. मित्रांनो, यामध्ये शिक्षणशास्त्र असेल, शारीरिक शिक्षण असेल तर त्या ठिकाणी 5 प्रकरणे ही कंपल्सरी असतात. परंतु काही होतं, काही काही विद्यापीठामध्ये इकॉनॉमिक्सला किंवा जे काही आपण जे काही परिशिष्टे मांडतो तर त्या सगळी परिशिष्टे एकामध्ये मांडली जातात, त्याला वेगळं प्रकरण तयार केलं जातं. परंतु बेसिकली मुख्य अहवालामध्ये 5 प्रकरणं असतात. तर काही ठिकाणी 6, 7 अशा पद्धतीचे देखील निर्माण केली जातात. बेसिकली फक्त ती 5 असतात. संशोधनाचा दर्जा कशावर निर्धारित केला जातो? तर तो त्याच्या प्रबंधावरून, तो दर्जा कसा आहे तर तो त्याच्या प्रबंधावरून तो ठरवला जातो. संशोधन समस्येचा गुण, संशोधन समस्या संक्षिप्त असावी, विरामचिन्हांचा वापर न करता लिहावी आणि गरजाभिमुख संशोधन विषय असावा. हा त्यामागचा एक चांगला गुण आहे. डॅश डॅश संशोधनामुळे मानवी जीवन खऱ्या अर्थाने सुकर झाले आहे. उपयुक्त संशोधनामुळे मानवी जीवन खऱ्या अर्थाने सुकर झालेलं आहे. डॅश डॅश संशोधनाचा उपयोग सार्वकालिक असतो. मूलभूत संशोधन जसं की आता न्यूटनची थिअरी आहे किंवा गुरुत्वाकर्षणाचा नियम आहे तर तो सार्वकालिक असतो. सध्याच्या काळात भारतातील संशोधनात कोणत्या संशोधनाची कमतरता आहे? म्हणजे मूलभूत संशोधन जे की ती केली जातात तर ती कमी प्रमाणामध्ये केली जातात आणि त्यामुळे त्याची कमतरता आहे. डॅश डॅश संशोधन निष्कर्षाचे सामान्यीकरण जगमान्य होते. मूलभूत संशोधनाचे निष्कर्ष हे सामान्यीकरण जगमान्य केले जातं. कोणती संशोधन पद्धती नाही? तर तात्विक ही संशोधन पद्धती नाही, ज्याला आपण इथिक्स म्हणू किंवा ज्याला आपण आपले तत्वनिष्ठ म्हणतो, तर ती संशोधनाची पद्धती नाही आहे. वर्तुळ आलेख दर्शवण्यासाठी वापरला जातो. म्हणजे वर्तुळ काय दर्शवण्यासाठी वापरला जातो? तर संपूर्ण भागाशी विविध भाग कसे संबंधित आहेत हे दाखवण्यासाठी या वर्तुळ आलेखाचा उपयोग त्या ठिकाणी केला जातो. गुणात्मक स्वरूपाचे आशय विश्लेषण अधिक तर कोणत्या संशोधनात केले जाते? तर ते सामाजिक शास्त्र या संशोधनामध्ये ते केले जाते. शिक्षणात संशोधनाची मुख्य भूमिका काय आहे? प्रख्यात शिक्षणतज्ञ होण्यास मदत करणे किंवा संशोधनात्मक दृष्टी वृद्धिंगत करणे हे त्याचं मुख्य भूमिका आहे. दुसऱ्याचे संशोधन आवश्यक ते श्रेय न देता वापरून त्यास काय म्हणतात? तर त्याला आपण म्हणतो वाङ्मय चौर्य. म्हणजे एखादं थेसिस आपण तयार करतोय आणि त्यामध्ये एखादी व्याख्या वापरली किंवा एखाद्या संशोधनाचा काही भाग आपण त्या ठिकाणी घेतला आणि त्याला योग्य ते श्रेय नाही दिलं किंवा समजा मी गणेश कदम याचा भाग त्याच्या संशोधनातला भाग काय मी वापरलाय परंतु गणेश कदमच्या याचं घेतलेलं आहे असं जर मी कोणाचं नाही वापरलं, नाव नाही दिलं तर त्याला आपण काय म्हणतो? वाङ्मय चौर्य. आणि ज्याला आपण पेटंट किंवा कॉपीराईट हा जो काही प्रकार आहे तर तो त्याला वाङ्मय चौर्य याच्यामध्ये ते इन्क्लूड होतं. ते महात्मा फुले यांचे स्त्री शिक्षणातील योगदान हा डॅश डॅश संशोधनाचा विषय आहे. तर तो मगाशी पहिला प्रश्न रिपीट झालाय, तो ऐतिहासिक संशोधनाचाच भाग आहे. तर हे जे काही प्रश्न आहेत मित्रांनो, तर हे अतिशय प्रश्न आपल्याला सोपे वाटतात, परंतु ते सोपे वाटत असताना त्यामध्ये आपल्याला काय होतं की रिसर्च हा भाग आपल्याला सोपा वाटतो, परंतु अशा पद्धतीचे जेव्हा प्रश्न विचारतात तेव्हा ते आपल्याला संदिग्ध अवस्थेमध्ये पोहोचवितात. ऐतिहासिक संशोधन काय, मूलभूत संशोधन काय, सर्वेक्षण पद्धती काय, पुन्हा प्रश्नावली काय आहे किंवा निरीक्षण श्रेणी काय आहे, पदनिश्चय श्रेणी काय आहे, ह्या छोट्या छोट्या संकल्पना आहेत आणि त्या आपल्याला कम्प्लीट होणं गरजेचं आहे. तर मग अशी आपण जे काही एक 50 प्रश्नाच्या पेक्षा जास्त प्रश्न आपण त्यामध्ये बघितलेले आहेत आणि या संशोधन पद्धतीच्या माध्यमातून अजून तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ येईल, तुम्हाला त्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे प्रश्न, परंतु त्या ज्या काही कन्सेप्ट आहेत त्या कन्सेप्टशी रिलेटेड मी प्रश्न बनवण्याचा प्रयत्न केला आहे. म्हणजे एखादा प्रश्न विचारलाय तर त्याचे 4ही ऑप्शन त्यामध्ये न देता तुमच्या समोर फक्त जे काही एक्झॅक्ट आन्सर आहे त्याचं करेक्ट आन्सर आहे तर ते हा एक वेगळा प्रयत्न त्याच्यातून केला की जेणेकरून समजा तुम्ही व्हिडिओ पाहताय त्याचे स्क्रीनशॉट घेऊ शकता. त्यामधून तुम्हाला एकाच PPT वरून 4 प्रश्न त्यामध्ये तुमचे त्याचा अभ्यास होऊ शकतो. तर हा एक
निस्वार्थ प्रमाणे हा एक व्हिडिओ तयार करण्याचा माझा प्रयत्न होता. तर या ठिकाणी आपण थांबूया. थँक्यू.